नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 2 पर्यावरणीय प्रदूषण यामध्ये पुढील मुद्दा हवामान बदल याविषयी माहिती घेऊया। हवामान बदल। हवामान हा बऱ्याच वर्षाच्या कालावधीमधील हवेचा सरासरी नमुना आहे। वातावरणातील बदल एकतर नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असतात। मानवी बदलांमुळे हवामानावर गंभीर परिणाम होत आहेत। मानवी क्रियांमुळे अशा हवामान बदलांचा वेग वाढला आहे। 20वे शतक हे मानवाच्या इतिहासातील विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीचे पर्व म्हणता येईल। पण वाढत्या औद्योगिकीकरणाबरोबरच प्रामुख्याने हवामानातील बदल आणि कमी होणारा संरक्षक ओझोन थर असे चिंताजनक प्रश्न आज समोर उभे आहेत आणि संपूर्ण जीवसृष्टीचं अस्तित्व धोक्यात आले आहे। हवामानातील बदलामुळे निसर्ग चक्रात मोठ्या प्रमाणात बदल झाल्यामुळे पर्जन्यमानात आज मोठ्या प्रमाणात तफावत दिसत आहे। काही भागात अतिवृष्टी होते तर काही भागात अवर्षणासारखी स्थिती पाहावयास मिळते। 2050 पर्यंत जगाचे तापमान 1.5 ते 4.5 डिग्री सेल्सिअस तापमानाने अधिक उच्च होईल असा अंदाज आहे। या वेगवान बदलाची अनेक कारणे आहेत। जीवाश्म इंधनाचे ज्वलन आणि जंगलतोड यासारख्या मानवी क्रियांमुळे वातावरणात काही वायूमध्ये वाढ होत आहे। हे उत्सर्जन जसजसे वाढत आहे तसे ते हवामानात मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणत आहेत। पुढील मुद्दा हरितगृह परिणाम। हवामान बदलामुळे पृथ्वीच्या वातावरणात हळूहळू होणाऱ्या तापमान वाढीस जागतिक तापमान वाढ असे म्हणतात। सूर्याकडून पृथ्वीकडे येणारी ऊर्जा लघु प्रारणाच्या रूपाने येते। पृथ्वीकडून उत्सर्जित होणारी ऊर्जा दीर्घ प्रारणाच्या रूपाने आढळते। वातावरणातील जलबाष्प, कार्बन डायऑक्साईड हे घटक सूर्याकडून पृथ्वीकडे येणाऱ्या प्रारणासाठी पारदर्शक आहेत, परंतु पृथ्वीकडून अवकाशात उत्सर्जित होणारे दीर्घ प्रारणे मात्र हे घटक अडवतात। वातावरणाच्या अधस्तरात अडलेल्या दीर्घ प्रारणामुळे वातावरणाचे तापमान वाढते। यालाच हरितगृह परिणाम असे म्हणतात। हरितगृह परिणामामुळेच पृथ्वीचे वातावरण उबदार बनले आहे। त्यामुळेच पृथ्वीवर सजीव सृष्टीचे अस्तित्व आढळते। म्हणजेच हरितगृह परिणाम आपल्यासाठी आवश्यक व उपकारक आहे। या परिणामाचा उपयोग शेतीमध्ये केला जातो। हरितगृह निर्माण करून दमट हवामानात वाढणाऱ्या पिकांचे उत्पादन घेतले जाते। थंड प्रदेशात पिकांचे उत्पादन घेण्यासाठी हरितगृहाचा वापर केला जातो। सध्याच्या काळात या हरितगृह परिणामात वाढ झाली आहे। मानवाच्या विविध क्रियांमुळे वातावरणातील हरितगृह घटकांचे प्रमाण वाढले आहे। जलबाष्प, कार्बन डायऑक्साईड यांच्याप्रमाणेच कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, सल्फर ट्रायऑक्साईड, मिथेन, नायट्रोजन डायऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन्स हे देखील हरितगृह वायू आहेत। त्यांचे वातावरणातील प्रमाण वाढले आहे, त्यामुळे वातावरणाचे तापमान वाढत आहे। यालाच आपण जागतिक तापमान वाढ असेही म्हणतो। हे हरितगृह वायू हरितगृहातील काचेसारखे काम करतात, त्यामुळे त्यांना हरितगृह वायू असे म्हटले जाते, ज्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर शोषून घेतलेली उष्णता कायम ठेवली जाते आणि ती अंतराळात जाण्यापासून अडवली जाते। तापांबरामध्ये उष्णता अडवल्या जाण्याच्या ह्या प्रक्रियेला हरितगृह परिणाम असे म्हणतात। पुढील मुद्दा जागतिक तापमान वाढ। जागतिक हवामान पृथ्वीच्या वातावरणातील हरितगृह वायूंच्या प्रमाणावर अवलंबून असते। आज मानवी कृतींमुळे होणाऱ्या हरितगृह वायू उत्सर्जनामध्ये
लक्षणीय वाढ होत आहे. वाहन आणि औद्योगिक प्रदूषणामुळे कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड्स आणि कार्बन मोनॉक्साईड अशा वायूंची वाढ होत आहे. क्लोरोफ्लोरोकार्बनसारखे काही मानवनिर्मित वायू पृथ्वीच्या तापमान वाढीस जबाबदार ठरतात. पृथ्वीच्या वातावरणातील हळूहळू होणाऱ्या या तापमान वाढीस जागतिक तापमान वाढ असे म्हणतात. हवामान बदलासाठी जबाबदार असलेल्या विविध क्रिया. या ठिकाणी मानवी क्रिया व त्यातून उत्सर्जित होणारे हरितगृह वायू याची माहिती दिली आहे. यामध्ये औद्योगिकीकरणातून उत्सर्जित होणारे वायू, औद्योगिक उत्सर्जन, त्यामध्ये नायट्रोजन ऑक्साईड्स आहेत, कार्बन मोनॉक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, सल्फर ऑक्साईड्स आहे. या वायूंमुळे हरितगृह परिणामात भर पडते. दुसरी क्रिया आहे वाहनांमार्फत उत्सर्जित होणारे वायू. वाहनांच्या जास्त वापरामुळे कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, सल्फर ऑक्साईड्स जास्त प्रमाणात उत्सर्जित होत आहेत आणि ते हरितगृह परिणामात भर घालतात. पुढील मानवी क्रिया आहे जीवाश्म इंधन ज्वलन. त्यामधून कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड हे वायू बाहेर पडतात. त्यांच्या अतिप्रमाणामुळे हरितगृह वायू परिणामात भर पडते. पुढची क्रिया आहे शेण रवंथ करणारे जनावरे आणि भातशेती. यामुळे मिथेन या हरितगृह वायूची भर पडते. पुढे सांडपाणी व लँडफिल यामधून मिथेन या वायूची भर पडते. मिथेन या वायूमुळे हरितगृह परिणामात भर पडते. पुढची क्रिया आहे रेफ्रिजरेशन, फोम आणि एरोसोल. यामुळे क्लोरोफ्लोरोकार्बन या वायूची भर पडते. आणि शेवटी आहे शेतीमध्ये वापरली जाणारी खते. यामुळे नायट्रोजन ऑक्साईडची भर पडते. या सर्व वायूच्या उत्सर्जनामुळे हरितगृह परिणामात वाढ होते. आता आपण हवामान बदलामुळे होणारे परिणाम अभ्यासूया. 1. तापमान वाढ. औद्योगिकीकरणामुळे हरितगृह वायू उत्सर्जनाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान वाढले आहे. याचा परिणाम ऋतुचक्रात बदल होत आहे. यामुळे पावसामध्ये अनियमितता आढळून येत आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होते तर काही ठिकाणी दुष्काळ यासारख्या समस्या निर्माण होतात. सन 2050 पर्यंत पृथ्वीच्या तापमानात 1.5 ते 4.5 डिग्री सेल्सिअस वाढ होईल. त्यामुळे त्याचा परिणाम दोन्ही ध्रुवावर असणारा बर्फ वितळेल. तसेच हिमालयीन भागात सुद्धा त्याचा परिणाम होईल. हिमनद्या वितळून पुराची परिस्थिती निर्माण होईल. तसेच त्याचा शेतीतील पीक उत्पादनावर परिणाम होईल. काही ठिकाणी पूर, वादळ यासारख्या समस्या निर्माण होतील. दुसरा परिणाम आहे समुद्राच्या पातळीत वाढ. मानवी क्रियांमुळे हरितगृह वायूचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जागतिक तापमान वाढ झाली आहे. गेल्या शतकात हिमनग वितळल्यामुळे जागतिक समुद्र पातळी 10 ते 30 सेमीने वाढली आहे. जर ही परिस्थिती कायम राहिली तर समुद्रात असणारी लहान बेटे बुडतील. मालदीव प्रजासत्ताक हे समुद्राच्या पातळीच्या वाढीमुळे असुरक्षित असलेल्या देशाचे एक उदाहरण आहे. समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढले तर त्यामध्ये असणारे जलचर ते तापमान सहन करू शकणार नाहीत. ते मृत्युमुखी पडतील. त्यामुळे समुद्रात असणारी जैवविविधतेची हानी होईल. समुद्राच्या पातळीत वाढ झाली तर किनारी भागात पूर, वादळ यासारख्या समस्या निर्माण होतील. त्यामुळे लोकांच्या स्थलांतराच्या समस्या निर्माण होतील. त्रिभुज प्रदेश देखील अतिशय धोक्यात आहेत. परिणाम आहे कृषी उत्पादनावर होणारा परिणाम. हवामान पद्धतीत होणाऱ्या बदलाचा दूरगामी परिणाम शेतीवर होतो. हवामान बदलाचा परिणाम ऋतुचक्रात बदल घडवून आणतो. त्यामुळे आपल्याला सध्याच्या काळात काही ठिकाणी जास्त पाऊस तर काही ठिकाणी
दुष्काळ आढळून येतो. यामुळे त्याचा परिणाम शेतीवर होतो. दुष्काळी भागात पाण्याअभावी पीक उत्पादन घेता येत नाही, तर जास्त पावसाच्या भागात पूर यासारख्या समस्यामुळे पीक उत्पादनाचे नुकसान होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होईल. पुढील परिणाम: परिसंस्था आणि जैवविविधतेची हानी. हवामान बदलामुळे परिसंस्थेवर परिणाम होत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे मोठ्या जंगलांना आग लागू शकते. ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया व ॲमेझॉन खोऱ्यातील जंगलातील वनवे ही त्यांची अलीकडची उदाहरणे आहेत. यामुळे जंगलातील मोठी क्षेत्रे नष्ट होत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या जैवविविधतेचा ऱ्हास होतोय, त्यांचा अधिवास नष्ट होतोय. त्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या सजीवांच्या प्रजातींचे अस्तित्व नाहीसे होत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या प्राण्यांच्या प्रजाती आहेत त्यांना स्थलांतर करणे भाग पडेल. आपण हवामान बदलामुळे मानवी आरोग्यावर काय परिणाम होईल याचा अभ्यास करूया. लोकांना दुष्काळी भागात पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागेल, तर काही भागात उष्णतेच्या लाटांमुळे होणारे मृत्यू, पाणी, हवेद्वारे होणारे आजार, इतर गोष्टींमुळे होणारे मृत्यू, मलेरिया, मेंदूज्वर, डेंग्यू यांचे प्रमाण वाढेल. सध्याच्या काळात डेंग्यूसारख्या रोगाचा प्रसार हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणावर होत आहे याची आपल्याला माहिती आहे. एकंदरीत हवामान बदलामुळे जागतिक तापमानवाढ होईल. त्याचा परिणाम मानवी आरोग्य, कृषी उत्पादनात घट, जैवविविधतेची हानी तसेच समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण मृदा प्रदूषण व ध्वनी प्रदूषण याविषयी माहिती घेऊया. धन्यवाद.